बोर्ड एक्झाम मध्ये तुम्ही इंग्लिश विषयामध्ये 95+ मार्क्स कसे मिळवू शकता? तर बघा मित्रांनो, प्रिलिम्स मध्ये जरी तुम्हाला कमी मार्क्स मिळाले असतील तर बिलकुल टेन्शन नका घेऊ, कारण की तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये नक्कीच चांगले मार्क्स मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो. काही टॉपिक्स अशा की जे कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्त मार्क्स मिळवून देतील, ठीक आहे, आणि काही टॉपिकला थोडा जास्त वेळ द्यावा लागेल, पण त्यात सुद्धा तुम्हाला चांगले मार्क्स आणि जास्त मार्क्स मिळतील. म्हणजे आपलं टार्गेट आहे आता इंग्लिश विषयाचं की 95+. जे काही आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला आधी सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर आता बघूया आपण इंग्लिश विषयामध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले गेलेले असतात. तर बघा, तुमचं पहिलंच सेक्शन असतं, म्हणजे पहिलंच सेक्शन असतं लँग्वेज स्टडीचं, ते की 10 मार्कांना. हे जे सेक्शन आहे मित्रांनो खूप इझी आहे आणि 10 पैकी 10 मार्क्स तुम्हाला यात इझिली मिळू शकतात. त्याच्यामुळे हे छान आपण प्रिपेअर करणार आहे. माझ्यासोबत जोडून राहा. तुम्हाला हे सर्व टॉपिक मी कव्हर करणार आहे. ऑलरेडी मी हे टॉपिक कव्हर केले. त्याची प्लेलिस्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स बघा. टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे 20 मार्क्ससाठी 2 पॅसेज असतात. ठीक आहे, पुस्तकातलेच असतील, जे काही टेक्स्ट बुक आहे त्याच्यातलेच तुम्हाला 2 पॅसेज आलेले असतात. त्यासाठी तुम्हाला 20 मार्क आहे. त्यासाठी तुमचा पुस्तकाचा अभ्यास केलेला आवश्यक आहे. ठीक आहे, जी काही टेक्निक आहे अभ्यासाची ती सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन. पहिले आपण बघून घेऊ की कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले असतात. त्याच्यानंतर पोएट्री सेक्शन 10 मार्कांसाठी. त्याच्यानंतरचं येतं नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. ठीक आहे, हा पॅसेज तुम्हाला 15 मार्कांसाठी असतो. त्याच्यानंतरचं सेक्शन असतं रायटिंग स्किल. रायटिंग स्किल हे 20 मार्क्ससाठी आहे. ठीक आहे, तर 20 मार्क्ससाठी तुम्हाला काय काय विचारलंय? लेटर रायटिंग, फॉर्मल अँड इनफॉर्मल और असतात ते एकमेकांना. ठीक आहे, 5 मार्कांसाठी हा क्वेश्चन असतो. B1 और B2 डायलॉग रायटिंग करा किंवा ड्राफ्टिंग अ स्पीच करा. जे सोपं आहे ते मी तुम्हाला सांगेलच. ठीक आहे, आणि कशा पद्धतीने आन्सर लिहायचं ब्रीफ मध्ये ते सुद्धा एक्सप्लेन करून छान पद्धतीने सांगेल. नेक्स्ट येतो इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. तर मित्रांनो, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर मध्ये सुद्धा 2 क्वेश्चन तुम्हाला असतात. त्याच्यापैकी एक तुम्हाला सॉल्व्ह करायचं असतं 5 मार्कांसाठी. खूप सोपं आहे. 5 आउट ऑफ 5 मार्क्स तुम्हाला मिळू शकतात. डायलॉग रायटिंग, स्पीच रायटिंग या रायटिंग स्किल सेक्शन मध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. एक्सपांड द थीम या याच्यामध्ये तुम्हाला न्यूज रिपोर्ट रायटिंग किंवा तुम्हाला स्टोरी रायटिंग दोघांपैकी एक क्वेश्चन अटेम्प्ट करायचा असतो. तर असा हा रायटिंग स्किल 20 मार्कांचा असतो. आणि शेवटचा म्हणजे स्किल डेव्हलपमेंट. याच्यात तुम्हाला 5 मार्कांसाठी ट्रान्सलेशन, इंग्लिश टू मराठी किंवा जी तुमची मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे तुमची जी काही लँग्वेज असेल, जर हिंदी असेल तर हिंदीत ट्रान्सलेट करायचं किंवा मराठी असेल तर मराठीत ट्रान्सलेट करायचं. त्यासाठी 5 मार्क. बघा मित्रांनो, आता कमी वेळेमध्ये जास्त मार्क्स मिळवून देणारा सेक्शन कुठले? लँग्वेज स्टडी. ठीक आहे, लँग्वेज स्टडी मध्ये तुम्हाला 10 मार्कांसाठी आहे आणि इझिली तुम्ही 10 पैकी 10 मार्क्स मिळवू शकतात. खूप सोपं आहे मित्रांनो लँग्वेज स्टडी. त्यासाठी तुम्हाला थोडा अभ्यास करावा लागेल. प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन्स पेपर बघावं लागेल. माझ्यासोबत जर स्टडी करणार तर मी नक्कीच ते प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स वगैरे आपण सर्व सोबत सॉल्व्ह करू. लँग्वेज स्टडी हा हातातले मार्क्स आहेत मित्रांनो. याच्यात तुम्हाला इझिली 10 आउट ऑफ 10 मिळतील. कमी वेळेमध्ये तुम्ही जास्त मार्क्स मिळवू शकता. त्याच्यानंतर येतं रायटिंग स्किल. रायटिंग स्किल मध्ये ना तुमचे फॉर्मॅट लक्षात राहणं महत्वाचं आहे. लेटर रायटिंगचा फॉर्मॅट झाला. स्पीच रायटिंग जर अटेम्प्ट केलं तर स्पीच रायटिंगचा फॉर्मॅट किंवा इन्फॉर्मेशन ट्रान्सफर नेमकं कसं लिहायचं हे जर सिंपल पद्धतीने तुम्हाला जर समजून गेलं तर तेही खूप सोपं आहे. आउट ऑफ मार्क्स मिळतील. एक्सपांड द थीम मध्ये न्यूज रिपोर्ट तर असतो त्याचा फॉर्मॅट किंवा स्टोरी रायटिंगचा फॉर्मॅट सुद्धा मी सर्व फॉर्मॅट सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करेल रायटिंग स्किलसाठी. कमी वेळेमध्ये 1 शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही तुमचे सर्व टॉपिक्स हे कव्हर होणार आहेत. ठीक आहे, आणि स्किल डेव्हलपमेंट हा खूप सोपा, एकदम सोपा क्वेश्चन आहे 5 मार्कांसाठी. हे हा लँग्वेज स्टडी, ट्रान्सलेशनचा जो आहे स्किल डेव्हलपमेंट आणि रायटिंग स्किल कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्त मार्क्स देईल. आणि मित्रांनो, तुम्हाला अभ्यास कशाचा करायचा आहे फक्त हे बघा. टेक्स्च्युअल पॅसेज जो काही 20 मार्कांसाठी 2 पॅसेज असतात आणि पोएट्री सेक्शन. ठीक आहे, यांचा तुम्हाला अभ्यास करून ठेवायचा आणि याची प्रॅक्टिस तुम्हाला करायची असणार आहे. नॉन टेक्स्च्युअल पॅसेजची 15 मार्कांसाठी आहे. तर याच्यामध्ये सब क्वेश्चन कुठले असतात ते आपण बघू. तर मित्रांनो, पहिलं सेक्शन होतं आपलं लँग्वेज स्टडी. मी सांगितलं हातातले मार्क एकदम इझी आहे. प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा. त्याच्यातून तुम्हाला जे काही क्वेश्चन्स आहेत त्याची प्रॅक्टिस करा. 10 आउट ऑफ 10 नक्की मिळतील. तर कुठल्या कुठल्या प्रकारचे क्वेश्चन्स असतात? 2 क्वेश्चन्स आहेत याच्यामध्ये. ए और बी, ए अँड बी डू ऍज डिरेक्टेड एनी 4. 6 पैकी कुठलेही 4 लिहायचे 8 मार्कांसाठी. प्रत्येक क्वेश्चन 2 मार्कांचा असेल. नेक्स्टच्या याच्यात 3 पैकी 2 सॉल्व्ह करायचे आहे 2 मार्कांसाठी. पहिला क्वेश्चन तर असेल मिसिंग वर्ड जो असेल तो प्रॉपर लेटर तिथं फिल करायचा आहे. त्याच्यानंतर पुट द वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. काही वर्ड्स दिलेले असतील त्याला अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये तुम्हाला अरेंज करायचं असतं 2 मार्कांसाठी. नेक्स्ट, पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. पंक्च्युएशन मार्क्स तुम्हाला ऍड करायचे असतात मित्रांनो. तुम्हाला एक सिंपल सेंटेन्स दिलेला असेल
त्याच्यात तुम्हाला पंक्च्युएशन मार्क्स ऍड करायचे असतात. खूप इझी आहे, एकदम लहान मुलं सुद्धा सॉल्व्ह करतील इतका सोपा हा क्वेश्चन असतो. त्याच्यामुळे 10 मार्क तुमच्या हातातले आहेत. त्यानंतर राईट रिलेटेड वर्ड्स फॉर गिव्हन वर्ड्स. ठीक आहे, एक शब्द दिलेला असतो, त्याच्या रिलेटेड वर्ड्स तुम्हाला लिहायचे असतात. सॉरी, हा सुटला. मेक अ न्यू वर्ड्स. मेक अ न्यू वर्ड्स म्हणजे एक तुम्हाला दिलेला असतो शब्द, त्याच्यापासून नवीन शब्द तयार करायचे असतात. त्याच्यानंतर येतो आपला रिलेटेड वर्ड, म्हणजे जो वर्ड दिला असेल त्याच्या रिलेटेड तुम्हाला वर्ड्स लिहायचे असणार. कम्प्लीट द वर्ड चेन. वर्ड चेन मध्ये तुम्हाला मेन्शन केलेलं असतं की कुठल्या वर्डची चेन बनवायची, जसं की नाऊनची. जसं तुम्ही अंताक्षरी खेळतात त्या पद्धतीचा सिम्पल क्वेश्चन असतो. ठीक आहे, नंतर सेकंड क्वेश्चन मध्ये येतं तुम्हाला मिनिंगफुल सेंटेन्स युझिंग गिव्हन फ्रेज. फ्रेज दिलेली असते, त्याच्यावरून सेंटेन्स तयार करायचंय. नंतर ऍड अ क्लॉज टू एक्सपांड द गिव्हन सेंटेन्स. ऍड अ क्लॉज. ठीक आहे, हा क्वेश्चन अटेम्प्ट करण्यापेक्षा तुम्ही हा सोपा आहे. ऍड प्रिफिक्स और सफिक्स टू गिव्हन वर्ड. खूप सोपे मित्रांनो. सर्व यांची प्रॅक्टिस करून घ्या. 10 पैकी 10 मार्क्स तुम्हाला इझिली मिळतील. नाहीच काही तर 9 मार्क्स तर इझिली मिळूनच जाते. टेक्स्च्युअल पॅसेज सेक्शन 2 मध्ये तुम्हाला 20 मार्कांसाठी 2 पॅसेज विचारले गेलेले असतात. दोघं पॅसेज मध्ये सेम क्वेश्चन्स तुम्हाला विचारले गेलेले असतात. म्हणजे ह्याच पद्धतीने क्वेश्चन्स असतात. ते तुम्हाला प्रॅक्टिसनेस तुम्हाला येणार आहेत. ठीक आहे, तर टेक्स्च्युअल पॅसेजची तुम्हाला प्रॅक्टिस छान पद्धतीने करायची. टेक्स्टबुक वाचून घ्या टाइम असेल तर. नसेलच तर ऍटलीस्ट त्यांची प्रॅक्टिस करा. टेक्स्च्युअल पॅसेज कसे सोडवायचे ती इझी ट्रिक सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा, टेक्स्च्युअल पॅसेज मध्ये हे क्वेश्चन तुम्हाला असतात. फिलिंग द ब्लँक्स, ट्रू ऑर फॉल्स. 10 मार्कांसाठी एक पॅसेज आणि दुसरा पॅसेज जो असतो तो 10 मार्कांसाठी अशा पद्धतीने असतो. नंतर एक कम्प्लीट द वेब. वेब तुम्हाला कम्प्लीट करायचं असतं. व्होकॅब्युलरी, ग्रामर सेक्शन तुम्हाला पॅसेज मध्ये असतं. बाकी कुठे एवढं नसतं, पण पॅसेज मध्ये तुम्हाला ग्रामर सेक्शन असतं. नंतर आन्सर इन युअर ओन वर्ड्स. म्हणजे जसं तुम्हाला मराठी याच्यामध्ये स्वमत लिहायचं असतं, तसंच याच्यात तुम्हाला याच्यावरून स्वतःचं मत म्हणजे तुमचं आन्सर स्वतःच्या शब्दांमध्ये तुम्हाला इथं लिहायचं असतं. तर दोघं पॅसेज मध्ये तुम्हाला सेम पद्धतीने क्वेश्चन विचारले गेलेले असतात. दोघं पॅसेज 10-10 मार्कांसाठी असं 20 मार्कांचं हे सेक्शन असतं. त्याच्यात चांगला स्कोअर केव्हा होईल, थोडा जास्त वेळ द्यावा लागेल, पण व्यवस्थित वाचा, पॅसेज समजून घ्या, मग उत्तरं तुम्हाला इझिली तुम्ही यात मिळवू शकता. बघा मित्रांनो, मी तुमच्यासोबत एक पेपर प्रेझेंटेशन, इंग्लिशचा पेपर प्रेझेंटेशन ऑलरेडी शेअर केलंय की कशा पद्धतीने पेपर अटेम्प्ट करायचा, कसा लिहायचा बोर्डाच्या एक्झामला. तर त्या याच्या ना तिथं त्याला टेक्स्च्युअल पॅसेज मध्ये त्याचे मार्क्स कट झाले. तर कशामुळे तुम्ही व्यवस्थित पॅसेज रीड करत नाही, हा तुमचा प्रॉब्लेम असतो. तुम्ही खूप घाई करताय. योग्य टाइम मॅनेजमेंट करा मित्रांनो. जर 10 मार्कांचा क्वेश्चन असेल ना, तर त्याला 20 मिनिट द्या मॅक्सिमम. आणि सिंगल म्हणजे एक एक वर्डचे शब्द असतील, जसं ग्रामर मध्ये असतं सिंगल वर्ड, किंवा लँग्वेज स्टडी मध्ये तुम्हाला सिम्पली वर्ड्स लिहायचे आहेत, तर त्याला तुम्ही मॅक्स 15 मिनिटांमध्ये तो सेक्शन संपवू शकता. एक टेक्निक लक्षातच ठेवून घ्या. जेव्हाही तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करायचंय कुठल्याही पेपरचं, तर त्याच्यासाठी जर 20 मार्कांचा क्वेश्चन असेल तर 20 मार्कांना 40 मिनिटं तुम्ही दिले पाहिजे, जर त्याच्यात लिहिण्याचं असेल जास्त. जर ऑब्जेक्टिव्ह असेल, जसं लँग्वेज स्टडीचं सेक्शन आहे, ते बिलकुल इझिली तुम्ही 10 मार्कांचा क्वेश्चन आहे, तुम्ही 15 मिनिटात इझिली अटेम्प्ट करू शकतात. 12 ते 15 मिनिटांमध्ये इझिली कम्प्लीट होतो. असं वेळेचं नियोजन करा आणि पेपर सॉल्व्ह करायचा. त्याच्यानंतरचं नेक्स्ट थर्ड सेक्शन येतं पोएट्री सेक्शन. पोएट्री सेक्शन थर्ड सेक्शन मध्ये हा 10 मार्कांसाठी असतो. 5 मार्कांसाठी पोएम असते आणि 5 मार्कांसाठी तुम्हाला ऍप्रिशिएशन लिहायचं असतं 5 मार्क्स साठी. ठीक आहे, तर पोएम मध्ये तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स, कम्प्लीट द वेब आणि व्होकॅब्युलरी 2 आणि हा व्होकॅब्युलरीचा 1 मार्कांसाठी अशा पद्धतीने मार्क्स असतात. 5 मार्कांसाठी असतो. इझिली तुम्हाला पोएट सेक्शन मध्ये 5 आउट ऑफ 5 मिळून जातात. अप्रिशिएशन मध्ये सुद्धा तुम्हाला 4 ते 4.5 मार्क किंवा 5 आउट ऑफ 5 सुद्धा मिळू शकतात. फक्त तुम्हाला जी थीम आहे ना ती व्यवस्थित प्रिपेअर करायची, व्यवस्थित पाठ करून घ्या. सर्व कवितांसाठी पाठच करून घ्या. हे जे आहे टायटल आणि पोएटचं जे हे आहे ना मित्रांनो, अर्धा मार्क्स असतो, ते तुमचं या पोएटवरच डिपेंड असतं. त्याच्यामुळे तुम्हाला पाठ करायची गरज नाही. जे काही आहे ते तुम्हाला हेच पाठ करायचं आहे. थीम परफेक्ट करून घ्या, 5 आउट ऑफ 5 मार्क्स मिळून जातील. थोडा पोएटचा चांगला स्टडी करा. जितक्या काही पोएम असतील त्यांचं छानपैकी अप्रिशिएशन पाठ करून घ्या. तुम्हाला हवं असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कमेंट करा. मी त्यावर सुद्धा तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल. ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने पोएट्रीचं सेक्शन असतं. नेक्स्ट पुढचं सेक्शन आहे सेक्शन 4, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज, मार्क्स 15. 15 मार्कांसाठी हा पॅसेज तुम्हाला विचारला गेलेला असतो. हा कुठलाही येऊ शकतो मित्रांनो. त्याच्यामुळे याच्यासाठी तुम्हाला प्रिव्हियस इयरचे जे काही आतापर्यंत विचारले गेलेले असेल पॅसेज, त्यांची टाइमर लावून प्रॅक्टिस करा. ठीक आहे, व्यवस्थित वाचा.
क्वेश्चन सॉल्व्ह म्हणजे जर तुम्ही व्यवस्थित वाचलेलं असेल तर हे क्वेश्चन मध्ये तुमचा एकही मार्क जाणार नाही. तुम्हाला छान मार्क्स यामध्ये मिळू शकतात. व्यवस्थित वाचा, व्यवस्थित टाइम मॅनेजमेंट करा. त्याच्यानंतरचा बी क्वेश्चन असतो तुम्हाला 5 मार्कांसाठी समरी रायटिंग असते. समरी रायटिंग मध्ये बरेच जण कमी मार्क्स त्यांना मिळतात. समरी रायटिंग मध्ये ना तुम्हाला जो पॅसेज दिलेला आहे, अनसीन पॅसेज जो काही असेल त्याच्यावर तुम्हाला समरी राईट करायची असते 5 मार्कांसाठी. थोडा व्यवस्थित स्टडी करा मित्रांनो, प्रॅक्टिस करा, त्याच्याने होऊन जाईल. इझिली तुम्ही हा सेक्शन सुद्धा कव्हर करू शकता. जसं की सांगितलं मित्रांनो, मी सेक्शन 5 रायटिंग स्किल तुम्ही कमी वेळेमध्ये याच्यात चांगले मार्क्स मिळवून घेणार. वन शॉट व्हिडिओ बघा, सर्व कन्सेप्ट समजून घ्या. नाही समजत असेल तर डिटेल व्हिडिओ सुद्धा ऑलरेडी मी टाकलेले आहेत चॅनलवर. ते तुम्ही प्लेलिस्ट मध्ये बघू शकतात. इंग्लिश रायटिंग स्किल नावाची प्लेलिस्ट आहे आपल्या चॅनलवर, तिथं तुम्ही बघू शकता. संपूर्ण रायटिंग स्किल इन डिटेल समजून सांगितलंय. वन शॉट व्हिडिओ सुद्धा अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे कमी वेळात तुमचं हे तर इझिली होऊन जाईल. अजून आपण या सेक्शनची अजून प्रॅक्टिस करणार. आपल्याजवळ अजून दिवस आहेत. 27 तारखेला तुमचा पेपर आहे. त्या अगोदर आपल्याला जवळ अजून 5 दिवस आहेत. आपण सर्व कव्हर करून घेऊ. ठीक आहे. सेक्शन 6 मध्ये स्किल डेव्हलपमेंट 5 मार्कांसाठी ट्रान्सलेशन विचारलेलं असतं. तुम्हाला मराठीमध्येच ट्रान्सलेट करायचं असतं. वर्ड्स असतील 4 वर्ड्स, कुठलेही 4 वर्ड्स करायचे आहेत. सेंटेन्स असतील कुठलेही 2 सेंटेन्स 2 मार्कांसाठी. हा सुद्धा 2 मार्कांसाठी असतो. आणि ट्रान्सलेट आयटम्स और फ्रेजेस एनी वन, कुठलीही एक. ठीक आहे, 1 मार्कांसाठी. अशा पद्धतीने 5 मार्कांचं हे सेक्शन असतो मित्रांनो. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर बघा, त्याच्यात बघा. म्हणजे आपण तर हे सर्व क्वेश्चन्स आपण व्यवस्थित स्टडी करणार आहोत. त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. जे काही मी सांगितलं की हातातले मार्क्स आहेत, खूप इझी सेक्शन्स आहेत, त्याचं थोडा ओव्हरलुक करून घ्या. प्रॅक्टिस करा छानपैकी प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन जे आहेत. टाइम मॅनेज होत नसेल तसं मला सांगा. कमेंट सेक्शन तुमच्यासाठीच आहे. कमेंट करा. तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही मला बिनधास्तपणे विचारू शकता. तर तुमचं प्रॉपर प्लॅनिंग जे आहे 95+ स्कोर करण्याचं प्रॉपर प्लॅनिंग आता आपण डिस्कस केलेलं आहे. तर तुम्ही या पद्धतीनेच आता अभ्यासाला लागा. काही डाऊट्स असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये विचारा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.